प्रसिद्ध कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ आहे देशातली नंबर 1 ची मराठी वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला भेट द्यायला विसरू नका। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत। राज्यातील कमाल तापमानात काहीसे चढ उतार सुरू आहेत। अनेक भागात किमान तापमान आता 20 अंशाच्या दरम्यान पोहोचलंय, तर कमाल तापमानाने 36 अंशाची पातळी ओलांडली आहे। केवळ राज्यातच नाही तर उत्तर भारतातही उन्हाचा चटका जाणवतोय। राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उत्तर भारतातील किमान तापमानातही वाढ कायम आहे, त्यामुळे थंडी कमी झाली आहे। आज पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद केरळमधील कन्नूर येथे झाली। कन्नूर येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पश्चिम राजस्थान आणि परिसरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। राज्यातील काही ठिकाणी काहीसे ढगाळ हवामानही होते, त्यामुळे तापमानात काहीसे चढ उतार दिसतात, तर कोकणातील उष्ण आणि दमट हवामानाची लाट काहीशी कमी झाली आहे। मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। राज्यातील सर्वात कमी 14.4 अंश सेल्सिअस तापमान निफाड येथील गहू संशोधन केंद्रात होते, तर राज्यातील सर्वाधिक तापमान मालेगाव येथे 37.6 अंश सेल्सिअस होते। राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवलाय।